नमस्कार प्रेक्षकांनो, या पारो मालिकेमध्ये ह्या पारोनेला चांगलाच अनुष्काचा माज उतरवलेला आहे. ती प्रचंड या ठिकाणी आपल्याला घाबरताना दिसणार आहे. पण त्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहतील. तर प्रेक्षकांनो, मालिकेत सध्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इथे पारो आणि प्रीतम अनुष्काच्या घरी आलेले असतात इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून, आणि तिथे तिची मामी असते. मी तिची मामी असं बोलते तेव्हा पारो प्रचंड तिला घाबरते. तू मामी म्हणजे या अनुष्काच्या प्रत्येक गुन्ह्यात सहभागी आहे. आता तू भयंकर लटकणार आणि जेलमध्ये जाणार. आणि जेलमध्ये थर्ड डिग्री होते, टायरमध्ये घुसून मारतात, बर्फाच्या लादू झोपवतात, असं प्रचंड ती घाबरवताना दिसते. तेव्हा ती घाबरते आणि बोलते, नाही मी काय नाही तिची मामी, नाही तर कोण आहे, मी पेड ॲक्टर आहे. म्हणजे नाही का ते पैसे ॲक्टिंग करतात तसं मला अनुष्केने तिच्या मामीचं ॲक्टिंग करायला लावली होती, तशी मी करते. माझा या सगळ्यांशी काही संबंध नाही आहे असं ते बोलताना दिसते. तेव्हा पारो आणि प्रीतम खुश होतात, एकतरी काहीतरी गोष्ट भेटली. पण त्यानंतर मग ते दुसरा प्लॅन करतात. ठीक आहे, तुम्हाला जर या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल तर आम्हाला सहकार्य करावं लागेल, कारण या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलं तर अनुष्का स्वतःला ती वाचवेल, पण तुम्हाला स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवेल. मला नाही वाटत तुम्ही खूप लटकाल. तेव्हा नाही मी सहकार्य करायला तयार आहे असं ते बोलताना दिसते. आणि अनुष्काची रूम कुठं आहे तेव्हा ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. चला दाखवते, तेव्हा तुम्ही इथं बसा, आम्ही जाऊन बघून येतो, छानबीन करतो असं बोलताना या ठिकाणी पारो दिसते. आणि हे मग अनुष्काच्या रूमची झाडाझडती या ठिकाणी घेताना दिसत आहेत. आणि दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे ही दिशा तिचा जो काही स्टॉक आहे प्रोडक्टचा तो डबल करायला सांगते. तेव्हा ही अनुष्का बोलते की हे तुला वाटत नाही का अचानक सगळं होतंय, काहीतरी कोणतरी मुद्दाम करते. तेव्हा काही का असे ना बघू आपण. तेव्हा ही बोलते, अजून आपल्याला लॉस परवडणार नाही. तेव्हा लॉस असो काय असो, आपल्याला काही करून किर्लोस्करांना बरबाद करायचं आहे. त्यासाठी मला काही करावं लागेल तरी करेल असं दिशा अनुष्काला बोलते. त्या किर्लोस्करांना उद्ध्वस्त होताना मला बघायचं आहे, त्यासाठी किती लॉस होऊ दे काय होऊ दे, मी विचार करणार नाही असं दिशा बोलताना दिसते. तेवढं इथे अनुष्काला बंगल्याच्या सिक्युरिटी गार्डवरून फोन येतो आणि तो सांगतो की बंगल्यावर रेड पडे. तेव्हा ती प्रचंड घाबरताना दिसते. मी आलेच असं बोलून डायरेक्ट गाडी घेऊन घरी पळताना या ठिकाणी आपल्याला इथे दिसत आहे. आणि मग इथे हे छानबीन वगैरे सगळं करत असतात, शोधाशोध करत असतात. पण सुरुवातीला काहीच भेटत नाही, त्याच्यामुळे टेन्शन येतं. एवढं मी प्रयत्न केले, एवढी रिस्क घेऊन येत आले, पण प्लीज देवा माझं पुण्य सगळं येऊ दे आणि आम्हाला काहीतरी पुरावा मिळू दे. आणि इथे बाहेर हॉर्न वाजवत बसलेले असते पारो, पण कोणीच दरवाजा उघडत नाही. शेवटी ती स्वतः या ठिकाणी आपल्याला गेट उघडताना दिसते आणि आत जाताना दिसते. तेव्हा ती मामी नकली, काय झालं, कोण आलं होतं? तेव्हा इन्कम टॅक्स ऑफिसर आले होते. हो, मग त्याची ID वॉरंट वगैरे काय विचारलं का नाही? तेव्हा ती काय नाही नाव तर विचारलं का? तेव्हा ती नाहीच बोलते. तुला अक्कल आहे का नाही? तिला चांगलंच मारते आणि बोलते तुझ्यामुळं आज खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि यानंतर ती समजून जाते ही पारो असणार, पारोशिवाय दुसरी कोण नसेल. तू आता माझ्या माझा गुणवार केला नाही, एवढी तुझी हिंमत कशी वाढली? आता मी तुला सोडणार नाही असं विचार करताना इथे आपल्याला ही अनुष्का दिसते. आणि दुसरीकडे बाहेर आल्यानंतर प्रीतम आणि या ठिकाणी पारोच्या हाती काहीतरी फोटो कसले तरी लागले असते. आणि आता प्रीतम बोलतो, चल आता डायरेक्ट फोटो आपण जाऊन अहिल्यादेवीला दाखवू, तिचा पर्दाफाश करू. नाही, असं नाही आपण करू शकत प्रीतम दादा, कारण हे फोटो जर आपण या ठिकाणी दाखवलं तर आपण खात्रीशीर सिद्ध करू शकत नाही की हे तिचेच फोटो आहे आणि तिने या सगळ्या गोष्टी केल्या दिशाचा आणि तिचा काही संबंध आहे हे पण आपल्याला सिद्ध करता येणार नाही. त्यामुळे प्रीतम बोलतो, मग करायचं काय नाही, आता अहिल्यादेवीची या ठिकाणी आपल्याला मदत घ्यावी लागेल. ते पण तिला न सांगता, अहिल्यादेवीची मदत घ्यायची आणि ते पण तिला न सांगता असं कसं? यानंतर इथे प्रीतम विचारता, असं कसं न सांगता करायचं? हो करायचं. आता ही जेव्हा दिशा होती ना तेव्हा जेलमध्ये कोण तिला भेटायला यायचं हे अहिल्यादेवीमार्फतच आपल्याला समजू शकतात, त्यावेळी तिला न कळता. आणि ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की इथे आदित्य अनुष्काला फोन करतो, लगेच आताच्या आता घरी ये. तेव्हा घाबरते, या पारून काय मॅटर केला काय, प्रचंड घाबरून ती घरी येताना आपल्याला दिसते. आणि इथे हा पारूला पण फोन करतो, लवकर ये, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि ते आल्यानंतर काय झालं सर? तेव्हा आज खूप मोठे पाहुणे स्पेशल गेस्ट इथे येणार आहे, त्यांच्या सगळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे, तुला जमेल का? तेव्हा अचानक सांगितलं, काय हरकत नाही अंजूला पण मग तिला घेत वाटलं असतं. नाही मी करेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण कोण?
एवढं स्पेशल गेस्ट येणार ते विचारते आहे. खूप स्पेशल गेस्ट आहे आपण तिथले कंपनीच्या भरपूर गोष्टी आल्यात. त्या दिशाला कोणी आपले प्रोडक्टची माहिती दिली सगळं केले ना, तो चोर आपल्याला सापडणार आहे. कोणी गद्दारी केली तो आपल्याला आज सापडणार आहे. आपण सगळ्यांना इथे जेवायला बोलवलं आहे. त्यातले जे कोणी गद्दारी केली ना ते आपल्यालाच कळणार आहे. आणि या ठिकाणी आईच त्याला शिक्षा देईल असं बोलताना दिसतंय. अरे वा, काय आयडिया आहे, तुम्ही खूप छान आयडिया केली असं कौतुक करताना इथे पारो दिसते. आणि तुम्ही टेन्शन नाही घेऊ, एकदम असं साखर संगीत स्वयंपाक या ठिकाणी करते की पटापटा तो माणूस कोण आहे गद्दार तो बोलू लागेल असं बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि मग दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की बाहेर पारूला अनुष्का भेटते. तुला काय वाटलं, तू हे सगळं करशील माझ्या मागून तर मला कळणार नाही. तूच आज माझ्या घरी आली होती ना. आणि आता फोटोचा हा पारू विषय करते. मला फोटो वगैरे सगळं भेटवा. त्या फोटोने तू सिद्ध कसं करणार आहे आमचा संबंध आहे, काही फायदा होणार नाही. तू तोंड कशी पडणार. तेव्हा आदित्य सर बघा ना, हीच बोलली. तेव्हा ती घाबरून मागं बघते, आदित्य नव्हतं. तेव्हा मग ही पारू बोलते, काय झालं, तुलाच असे सगळे डावपेच आखता येतात काय प्रत्येक वेळेस. मी पण लय पोचलेली, तुला कसा माज उतरायचा, तुला कसं वटणीवर आणायचं ना मला चांगलं माहिती आहे. एवढं घाबरला काय झालं. जा आज तुला पर्दाफाश सगळा मी करणार आहे. आणि आदित्यने त्यासाठीच तुला बोलवलं आहे. आज आईल्या दिवस स्वतः तुला शिक्षा देईल असं घाबरवताना ही पारू या ठिकाणी अनुष्काला दिसते. अनुष्का यानंतर आदित्यने बोलवल्यामुळे तिकडे आत जाताना इथे आपल्याला इकडे शेवटी दिसत आहे. आणि मग आज ना इथे फोनवर या ठिकाणी तो बोलताना दिसतो की आपल्या कंपनीतले जो गद्दार आहे ज्याने दिशेला प्रोडक्ट विकले सगळी माहिती दिली ना, तो आज घरी आल्यावर आई सगळं पर्दाफाश करणार आहे आणि त्याला चांगली शिक्षा देणार असं फोनवर या ठिकाणी हा आदित्य बोलताना दिसतो. यानंतर इथे हे सगळं ऐकून अनुष्का पहिलीच घाबरलेली असते. पारूने प्रचंड आधीच घाबरून परत ठेवलेले असते. तेव्हा प्रथम पण तिकडे तो अनुष्काकडे बघितलं की ते घाबरले. आज मी चांगलीच शाळा केली आहे, त्याच्यामुळे आता फक्त माझ्या बघायची. कदाचित आदित्य सर काय करायची गरज नाही, ती स्वतः घाबरून तिचा गुन्हा कबूल करू शकते असं बोलताना दिसते. बघू आपण मजा. आणि मग आदित्य तो बोललो मला, हो आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज मी ना त्या व्यक्तीचा पर्दाफाश करणार आहे, आई पर्दाफाश करणार आहे, शिक्षा देणार आहे असं बोलताना दिसते. आणि पारू इकडे आहे. तेव्हा पारूचं कशाला ऐकते तू, पारूचं प्लीज ऐकू नको. तेव्हा का ऐकू नको, माझ्यापेक्षा जास्त तिच्यावर विश्वास आहे असं तो बोलताना दिसतो. हो पण मी तुझी होणारी बायको आहे, माझं पण ऐक ना कधीतरी. तेव्हा हो काही झालं तरी ती विश्वास तोडणार नाही बोलते. आणि त्या फोटोचं काय घेऊन बसले, फोटो खोटे त्या आणि फुल्या त्या खोट्या आहे असं अनुष्का बोलते. तेव्हा हा आदित्य बोलतो, काय कसले फोटो कसल्या फुल्या. त्यानंतर मग विषय टाळताना दिसतो. अनुष्का समजून जाते की पारूने आदित्यला काहीच सांगितलं नाही, तिने मला प्रचंड घाबरलेली. त्यामुळं मग इथे ते विषयसुद्धा या ठिकाणी आपल्याला कसाबसा टाळताना सुद्धा दिसत आहेत. आणि यानंतर हे गेस्ट वगैरे थोड्या वेळाने आपल्याला येताना सुद्धा इथे दिसेल. इकडे अनुष्कासुद्धा प्रचंड घाबरलेली असते. प्रचंड बाहेर आलो मग संतापते. या पारूने ना माझ्याशी वाकडं घेतले, आता मी तिला चांगलंच वटणीवर आणणार, तिला सोडणार नाही. आणि बरंच तिच्याविषयी बोलताना इथे दिसते. त्यामुळे आता पाहू मालिकेत यंत्र भागामध्ये अजून आपल्याला काही काही पाहायला मिळेल. धन्यवाद.